नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 7 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी 3 महिन्याचं मासिक जे आहे ते उपलब्ध झालेले आहे. उद्या तुम्हाला किंवा आजच आपल्या ॲपवर डिसेंबर 2025चं सुद्धा मासिक जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. इथून पाठीमागची सुद्धा मासिक आपण उपलब्ध करून देतोय, म्हणजे इथून पुढची तर तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध राहणार आहे, पण इथून पाठीमागची सुद्धा मासिक जे आहे ते आपल्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर 60+ गॅरंटी देणारी बॅच आपण सुरू केलेली आहे कंबाईनसाठी, ज्यामध्ये सगळे विषय असतील. काही विषयांचे रिव्हिजन नोट्स असेल, म्हणजे ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगळता इतर सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला बघायला मिळेल. तर क्वालिटी असलेली बॅच आहे ही. सुरू करूया आजचं सेशन. एप्रिल 2026 मध्ये म्यानमारच्या संसदेने देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कुणाची निवड केली? तर म्यानमारच्या संसदेने देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून मिन आंग ल्हाइंग यांची निवड केलेली आहे. यांनीच काय केलं होतं तर 2021 मध्ये निवडणुका झाल्यानंतर आंग सान सू यांचं निवडून आलेले जे सरकार होतं ते उलथून टाकलं होतं आणि सत्ता आपल्या हातात घेतली होती. त्यानंतर मग यांनीच निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या आणि आता मिन आंग ल्हाइंग हे म्यानमारचे नवीन राष्ट्रपती बनले आहे. मित्रांनो, म्यानमार जो आहे तो आग्नेय आशियातील एक देश आहे. राजधानी आहे नेपिडॉ. चलन आहे म्यानमारी कियाट. आंतरराष्ट्रीय नियुक्ती आपण इथे बघून घेऊया. चिलीचे नवीन राष्ट्रपती जोस अँटोनियो कास्ट. व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज. नेदरलँडचे सर्वात तरुण राष्ट्रपती रॉब जेटेन. त्यानंतर युगांडाचे राष्ट्रपती आहे योवेरी मुसेवेनी, 7व्यांदा निवडून आलेले हे. टांझानियाचे अध्यक्ष आहे सामिया सुलुहू हसन. आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती आहे कॅथरीन कॉनॉली. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती मायकल रॉड्रिय निरिना. नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान तारिक रहमान. जपानचे 105वे पंतप्रधान साने ताकची. यमनचे नवीन पंतप्रधान शया मोहसेन जिंदानी. कॅमरून मध्ये पुन्हा निवडून आलेल्या राष्ट्रपती आहे पॉल बिया. बोलिव्हियाचे राष्ट्रपती आहे रॉड्रिगो पाझ. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. इस्रोने आपल्या गगनयान ही जी काही मानवी अंतराळ मोहीम आहे, तर या मोहिमेतील अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर इस्रोने एक नवीन ऑपरेशन सुरू केलेलं आहे, ऑपरेशन किंवा मिशन मित्र. तर मिशन मित्र जे आहे तर ते सुरू करण्यात आलेले इस्रोच्या माध्यमातून. कुठे तर लडाखमध्ये. आपण जर बघितलं जसे अंतराळामध्ये आपण जर बघितलं सिच्युएशन, परिस्थिती, कंडिशन असते, तर तशा प्रकारची कंडिशन जी आहे ती लडाखमध्ये निर्माण केली जाणार आहे मिशन मित्रा अंतर्गत. मित्रांनो, मग आपण जर बघितलं तर या मित्राचं फुल फॉर्म आहे मॅपिंग इंट्रो. आपण जर बघितलं इंट्रो पेरेबल ट्रेट अँड रिलायबिलिटी असेसमेंट, असा याचा फुल फॉर्म आहे. लडाखमध्ये उंच पर्वतीय प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर ही जी काही मोहीम आहे तर ती मिशन जी आहे ती सुरू झालेली आहे. पृथ्वीवरच अंतराळासारखं वातावरण निर्माण करायचंय, म्हणजे त्यांना ऑलरेडी इथं प्रॅक्टिस केली जाईल आणि अंतराळात गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे अंतराळवीरांवर. तिसरा प्रश्न आहे खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026च्या पदक तालिकेमध्ये कोणतं राज्य अव्वल ठरलं आहे? तर खेलो इंडिया आदिवासी खेळामध्ये कर्नाटक राज्य जे आहे मित्रांनो ते पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. तर इथं तुम्ही मेडल टॅली बघू शकता. कर्नाटक राज्याने एकूण 23 पदकं जिंकली, एकूण 38 पदकं जिंकली, ज्यामध्ये 23 सुवर्ण पदकं, 8 रौप्य पदकं आणि 7 कांस्य पदकाचा समावेश आहे. ओडिशा दुसऱ्या क्रमांकावर राहिले 57 पदकांसह. ओडिशाने जास्त पदकं जिंकली, पण सुवर्ण पदकं जी आहे ती त्याची कमी होती, म्हणून त्याचा क्रमांक दुसरा आपल्याला बघायला मिळतो. झारखंड 16 पदकांसह तिसरा क्रमांक आणि महाराष्ट्राने 20 पदकं जिंकली, ज्यामध्ये 6 सुवर्ण पदक, 10 रौप्य पदक आणि 4 जे आहे ते कांस्य पदक आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया. या खेळामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणी आपण बघितलं छत्तीसगड जे आहे, तर छत्तीसगडमध्ये या खेलो इंडिया आदिवासी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. मग छत्तीसगड जे आहे ते 19 पदकांसह 9व्या स्थानावर राहिलेलं आहे. तर छत्तीसगडमध्ये रायपूर, जगदलपूर आणि सुरगुजिया या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पहिलीच ही स्पर्धा आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मार्च एप्रिल मध्ये आयोजित करण्यात आली. शुभंकर आहे मोर, वीर, शौर्य आणि अभिमानाचं प्रतीक आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय सागरी दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन सेलिब्रेट केला जातो. का सेलिब्रेट केला जातो?
तर 5 एप्रिल 1919 रोजी सिंध या स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या SS रॉयल्टी या पहिल्या भारतीय जहाजाने मुंबईवरून लंडनला केलेल्या पहिल्या सागरी प्रवासाच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 63व्या राष्ट्रीय सागरी दिन 2026च्या सोहळ्याचं उद्घाटन केलं. सन 2026 मध्ये भारताने आपला 63वा राष्ट्रीय सागरी दिन जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. थीम आहे मेरीटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. पुढे जाऊया 5वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये मंगोलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले उचराल न्याम ओसोर. उचराल न्याम ओसोर जे आहे ते मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर मावळते पंतप्रधान जदन शतर गोबोजव यांच्या राजीनाम्यानंतर आपण जर बघितलं तर उचराल न्याम ओसोर जे आहे ते मंगोलियाचे पंतप्रधान बनलेले आहे. मंगोलिया जर बघितलं तर चंगेज खान नाव ऐकलंच असेल, तर या चंगेज खानचाच देश आहे मंगोलिया. हा आपण जर बघितलं तर मध्य पूर्व आशियामध्ये स्थित असलेला भूवेष्टित देश आहे. उलान बतोर ही त्याची राजधानी आहे. मंगोलियन तुर्गिक हे तिथले चलन आहे. संसदेचं नाव आहे स्टेट ग्रेट खुरल. 6वा प्रश्न आहे. कोळशापासून अमोनियम नायट्रेट उत्पादन करण्याचा भारताचा पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे? तर कोळशापासून अमोनियम नायट्रेट तयार केलं जाईल याबाबतचा जो काही प्रकल्प आहे लखनपूर ओडिशामध्ये सुरू झालेला आहे. तर जो पहिले कोळसा आहे तर या कोळशाचं गॅसिफिकेशन केलं जाईल. गॅसिफिकेशन केल्यानंतर या कोळशाला अमोनियम सिंथेसाइज प्लांटमध्ये पाठवलं जाईल आणि तिथे त्यापासून अमोनियम नायट्रेट जे आहे ते तयार केलं जाईल. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प जो आहे तो भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल लिमिटेड आणि महानदी कोल फील्ड लिमिटेड यांनी ओडिशातील लखनपूर येथे कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टी करारावर स्वाक्षरी केली. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने स्वदेशी विकसित केलेल्या गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा भारतातील पहिला, म्हणजे भेलने स्वदेशी विकसित केलेले इथं काय असणार आहे तर गॅसिफिकेशन तंत्रज्ञान असणार आहे. इथं कोळशाचं गॅसिफिकेशन करायला जे तंत्रज्ञान लागतं तर ते कोणत्या कंपनीनं तयार केलेलं आहे तर भेलने हे तयार केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर त्याची क्षमता प्रति दिवस 2000 टन कोळशाचं गॅसिफिकेशन तिथे केलं जाणार आहे. पुढील 7वा प्रश्न आहे. एप्रिल 2026 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाची प्रगत स्टेल्थ फ्रिगेड INS तारागिरी कोणत्या नौदल गोदीत कार्यान्वित केली? तर INS तारागिरीला विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तर भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत INS तारागिरी या स्टेल्थ फ्रिगेडला सेवेत दाखल केलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ही युद्ध जहाज प्रोजेक्ट 17A वर्गातील 4थं जहाज आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. शिक्षण मंत्रालयाने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या शैक्षणिक संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे? तर आपण जर बघितलं तर अभिमत विद्यापीठाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे NCERT ला. आता NCERT ला आपला कॅम्पस जो आहे तो ओपन करता येणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर पदवी देता येणारे पदव्युत्तर आपण जर बघितलं तर शिक्षण देता येणारे PhD देता येणारे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत NCERT ला देता येणारे कारण त्याचा अभिमत विद्यापीठ बनलेलं आहे. 9वा प्रश्न. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने प्लेअर ऑफ द इयर 2025 हा किताब पटकावला आहे? तर एशियन स्क्वॅश फेडरेशनने पुरुषांमध्ये अभय सिंगला प्लेअर ऑफ द इयर आणि महिलांमध्ये अनहद सिंगला प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारानं काय केलेलं आहे सन्मानित केलेलं आहे. तर एशियन स्क्वॅश फेडरेशनने जे काही प्लेअर ऑफ द इयर जाहीर केले तर त्यामध्ये अभय सिंगला पुरुष गटामध्ये दाओ एलेक्स ली पुरस्कार म्हणजे प्लेअर ऑफ द इयर आणि अनहद सिंगला मुलींच्या ज्युनियर गटामध्ये हसन मुसा पुरस्कार म्हणजे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. जागतिक ज्युनियर सांघिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय मुलांच्या संघाला पुरुष सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 10वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कोणत्या राज्य सरकारने आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव तर हा जो उपक्रम आहे ही मोहीम जी आहे ती सुरू केली? तर महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव. तर महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर
यांनी ही मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2026 पासून पेट्रोल पंपांना E20 इंधनाचा पुरवठा अनिवार्य केला आहे. तर E20 इंधन म्हणजे काय? तर E20 इंधन म्हणजे यामध्ये 80% पेट्रोल असतं आणि 20% इथेनॉल असतो. त्याला E20 पेट्रोल म्हणायचं. E फॉर इथेनॉल आणि किती पर्सेंटेज 20 म्हणून त्याला E20 पेट्रोल म्हटलं जातं. तर इथेनॉल अधिक स्वच्छ, कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल पंपांना किमान 95 RON ऑक्टेन रेटिंग असलेले E20 इंधन देणं अनिवार्य केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर E20 पेट्रोलमुळे इथेनॉलमुळे जीवाश्म इंधन जे आहे त्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे. 12वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेनुसार स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत जी काही भारतामध्ये सध्या रिन्युएबल एनर्जी आहे, तर स्थापित रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तिसरा आहे. भारतामध्ये जर बघितलं तर एका वर्षामध्ये 45 गिगावॅट एवढी रिन्युएबल एनर्जीची क्षमता वाढलेली आहे, जी 2023 मधील 175 गिगावॅट वरून 2025 मध्ये आता आपण 250 गिगावॅट पर्यंत पोहोचलेलो आहोत. सौर ऊर्जा 2025 पर्यंत आपण जर बघितलं सौर ऊर्जा क्षमता 37 गिगावॅटने वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे सौर ऊर्जा विस्तारात भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर येईल. पवन ऊर्जेच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवन ऊर्जेचा वापर करून 2025 पर्यंत ऊर्जा क्षमता 6 गिगावॅटने वाढण्याची अपेक्षा आहे आणि जलविद्युत निर्मिती 2024 पर्यंत 52 गिगावॅट वरून 2025 मध्ये 56 गिगावॅट पर्यंत वाढलेली आहे. तर इथं बाकीचे आकडे लक्षात नाही राहिले तरी लक्षात ठेवा की भारत जो आहे तो रिन्युएबल एनर्जी जेवढी भारतामध्ये निर्माण होत आहे त्यामध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊया 13वा प्रश्न, ऑक्टोबर 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाच्या वार्षिक बैठका कोणत्या शहरात आयोजित केल्या जातील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर IMF आणि वर्ल्ड बँक दोन्ही महत्वाच्या आपण जर बघितलं तर बँक आहे किंवा इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्या बैठका ज्या आहे ते बँकॉक थायलंडमध्ये आयोजित केल्या जाणार आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठका अनेकदा वित्त ऑलिम्पिक म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्यामध्ये अर्थमंत्री, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर, धोरणकर्ते, जागतिक हितकारक सगळे एकत्र येतात, म्हणजे अर्थतज्ञ सगळे एकत्र येतात. आणि आपण जर बघितलं तर वार्षिक आयोजित होणाऱ्या या बैठका दर 3 वर्षांनी वॉशिंग्टन DC आणि एका सदस्य देशांमध्ये आलटून पालटून आयोजित होत असतात. तर ही जी बैठक आहे दर 3 वर्षांनी आपण जर बघितलं तर वॉशिंग्टन DC मध्ये बैठका होत असतात आणि मग बाकी इतर देशांमध्ये आलटून पालटून त्या होत असतात, पण 3 वर्षांनी वॉशिंग्टन DC मध्ये बैठक झालीच पाहिजे आणि आता यंदा ती थायलंडमध्ये होणार आहे मित्रांनो 2026 मध्ये. पुढे जाऊया, ॲथलेटिक्स इंटिग्रेटेड युनिट नावाची संस्था आहे, त्यांच्या अहवालानुसार ट्रॅक अँड फील्ड म्हणजे काय? तर असे खेळ प्रकार ज्यामध्ये धावायचं असतं, उंच उडी मारायची असते, गोळाफेक असतो, तर अशा खेळाच्या प्रकारामध्ये डोपिंग उल्लंघनासाठी निलंबित केलेल्या खेळाडूंच्या जागतिक यादीत कोणता देश अग्रस्थानी? तर ट्रॅक अँड फील्ड या प्रकारच्या खेळामध्ये डोपिंग म्हणजे ड्रग्स वगैरे घेऊन आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे डोपिंग. तर डोपिंग उल्लंघनासाठी निलंबित केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे मित्रांनो भारत. तर भारतामध्ये 148 ट्रॅक अँड फील्ड खेळाडूंवर काय घातलेली आहे? बंदी घातलेली आहे. भारत पहिल्या क्रमांकावर आहे, केनिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रशिया जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. या गोष्टी लक्षात घ्या. भारतातील डोपिंग विरोधी उपक्रमावर नाडा द्वारे देखरेख ठेवली जाते, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी असा तिचा फुल फॉर्म आहे नाडाचा. पुढे जाऊया, 15वा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूर्वांचल उत्सव माती 9 किंवा माटी 9 या उत्सवाला त्यांनी कुठे संबोधित केलं? तर नवी दिल्लीमध्ये संबोधित केलेला आहे. तर पूर्वांचल प्रदेशाची कला, खाद्य संस्कृती, पर्यटन वारसा साजरा करणाऱ्या माटी 9 या पूर्वांचल महोत्सवात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थितांना काय केलेले? संबोधित केलेलं आहे. मृदा या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम होता. या प्रदेशात लोकांचा त्यांच्या पूर्वजांशी असलेल्या संबंधाचा सन्मान करतो हा उत्सव. मित्रांनो, हे आपले मासिक आहे, त्याचबरोबर कंबाईनची 60+ गॅरंटी देणारी बॅच आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे.
तर मित्रांनो, आजचा तुम्हाला टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला हे सांगतो की जो काही स्क्वॅश खेळ आहे, आपण जर बघितलं स्क्वॅश जो खेळ आहे, तर त्यामध्ये प्लेयर ऑफ द इयर पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये कुणाला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवण्याचा प्रकल्प जो आहे तो कुठे आपण सुरू करत आहोत, तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.